हॅलो एव्हरीवन, सर्वांना जय शिवराय, नमस्कार, जय महाराष्ट्र. आज एक सरप्राईज आहे सर्वांना. निश्चितच सरप्राईज म्हणण्यापेक्षा आज आहे 19 फेब्रुवारी 2026. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपल्या. आणि मी आहे बँगलोरमध्ये आणि 2 वर्षापासूनचा माझा प्लॅन आहे आणि तो प्लॅन माझा आज सक्सेस होतोय. दाखवतो तुम्हाला. हे बघा काय असेल हे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बँगलोर, मल्लेश्वरम जवळ आहे. आणि मला वाटतं कदाचित मला म्हणजे कल्पनाही नव्हती की इथे आल्यानंतर मला एवढा आनंद होईल. मी बघतो ते एंट्रन्स कुठे, पण बघू शकता आपण. थोडासा ब्राईटनेस जास्त आहे. हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, बँगलोर, मल्लेश्वरम जवळ. आणि महाराजांची किती छान अशी मूर्ती आहे बघा तुम्ही. इथे अशी अश्वरूढ मूर्ती आहे. आता मला असं वाटतं मला एंट्रन्स शोधावं लागेल जेणेकरून मला आतमध्ये येऊन दर्शन. अम्मा ಒಳಗೆ ಬರಬೇಕು, ಒಳಗೆ ಎಂಟ್ರಿ ಇದೆಯಾ? ದರ್ಶನ ತಗೋಬೇಕು. ಇಲ್ಲ ಎಂಟ್ರಿ ಇಲ್ಲ. ಹೌದೌದು. ಬೆಳಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಓಪನ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ನಮ್ಮ ಪ್ರಾಪರ್ ಮುಂಬೈ ನೋಡಬೇಕು ನನಗೆ. ಬರ್ತೀನಿ बघा. इथून एंट्री नाही म्हणतात, पण बघूया किती छान. आणि सगळ्यात अशी छान गोष्ट म्हणजे माझं मन भरून आलं खूप. नक्कीच बघा. आता कुठल्याच गोष्टीवर आपण कंप्लेंट नाही करू शकत की इथे गाणं नाही, हे नाही, डीजे नाही, तसं काय नाही. सगळ्यात मोठी असते भक्ती, श्रद्धा. त्या श्रद्धेनेच बघा इथे महाराजांचा भगवा आणि महाराजांचे फोटो वगैरे घेण्याची संधी मला मिळू शकते आतमध्ये. बघूया. थोड्या वेळाने परत एकदा व्हिडिओ बनवतो आणि पाठवतो. एंट्री मिळण्याची शक्यता आहे. बघू, विचारलेलं आहे त्यांना आणि मिळालीच पाहिजे, का नाही. तर अशा प्रकारे मला झेंड्यांकडे बघून मला समाधान वाटतं. ही सगळी गोष्ट आहे ती जपून ठेवलेली आहे. हे बघा समोर तर आमचं स्वामी. बघूया. एंट्री तर मिळाली आणि खूप मोठी इच्छा होती याची. आणि आज मी एंट्री करतो इकडे. मी खरंच मला विश्वास नाही है, एवढा मला आनंद झाला है. एक्चुअली मुझे इतना खुशी हो रहा है, इतनी खुशी हुई मुझे कि ये सारी चीज़ें देख के ನನಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಇವತ್ತೇ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇಟ್ಸ್ ರಿಯಲಿ ಪ್ರೌಡ್ಫುಲ್ ಥಿಂಗ್ ಫಾರ್ ಅಸ್. ನೋಡಿ ಅಮ್ಮ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ದರ್ಶನ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. ನಮ್ಮದು ಮುಂಬೈ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ. ಹಾಂ, ಇವತ್ತೇ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಜಯಂತಿ ಇದೆ. जय जय छत्रपति शिवराय. ಬೀಗ ಇಲ್ಲ, ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಬೆಳಗ್ಗೆ ಓಪನ್ ಮಾಡಲ್ಲ. ಹೌದು, ಪೂಜೆ ಆಗಿದೆ. ಓಕೆ, ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ? ಹೌದು ಹೌದು. खूप असं अभिमानास्पद गोष्ट. नशीब. ಹೌದು ಹೌದು. ನಾಳೆ ಬರ್ತೀನಿ. हां, नाळे ಬರ್ತೀನಿ. हे बघा, खूप अशी अभिमानाची गोष्ट. आपले काही शिवमावळे आहेत, शिवबांधव आहेत, महाराजांना वंदन करतात. माझंसुद्धा कर्तव्य आहे ते करणं. खूप छान अशी गोष्ट बघा. खूप छान. मन अगदी भरून आलं आहे. थँक्यू. मी आहोत इकडे मल्लेश्वरममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आणि खूप छान अशी मूर्ती आहे. पुतळा म्हणण्यापेक्षा मूर्ती म्हणते. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. खूप छान. जय भवानी. शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. चला भेटूया. सर नಮ್ಮದು ಮುಂಬೈ ಪ್ರಾಪರ್, ಬಟ್ ಊರು ಸಾತಾರ. ಹತ್ರ ಇಲ್ಲೇ. सगळ्यात छान आणि असा आनंदाचा दिवस आजचा माझा. आणि खरंच मन प्रसन्न झालं महाराजांना पाहून. एक नवीन प्रेरणा मिळाली.
आणि मावशींशी बोलल्यानंतर पण खूप छान वाटलं. मावशी जवळपास 28 वर्ष झालं इथे काम करत आहे. चला सर येऊ का? भेटू परत. नक्की नक्की. जय शिवाजी. तर हे बघा इथे छान प्रकारे त्यांनी सजावट केलेली आहे. बोलू त्यांच्याशी आपण. ಅಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಏನು? ನಮ್ಮ ಹೆಸರು ಲಕ್ಷ್ಮಮ್ಮ. ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮಿ ಅಮ್ಮ. ಹಾಂ. ಯಾವರು ನಿಮ್ಮದು? ನಮ್ಮದು ಪಾಗೋಡ ಕರ್ನಾಟಕನೇ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾವ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಜಿಲ್ಲೆ? ತುಮಕೂರು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಪಾಗೋಡ ತಾಲೂಕು. 28 ವರ್ಷ ಆಗಿದೆ ನಿಮಗೆ ಹಾಂ. ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ? ಇಲ್ಲಿ ಹಾಂ. ಓಕೆ. ಎಲ್ಲ ಮಹಾಪುರುಷ ಬಗ್ಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾನ ಸನ್ಮಾನ ಕೊಡಬೇಕು ನಮಗೆ. ಹಾಂ. ಮತ್ತೆ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಾಂಗೋಯಿ ರಾಯಣ್ಣ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಹಾಂ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಂ. ಎಲ್ಲ ಫ್ರೀಡಮ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಯಾಕೆ? ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್. ನಮ್ಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಪಾಡ್ಕೋಬೇಕು. ಹಾಂ. ನಮ್ಮ ಪ್ರಾಪರ್ ಮುಂಬೈ, ಹಾಂ. ನಮ್ಮ ಊರು ಸಾತಾರ. पावन ಇಲ್ಲಿ ಟೀಚಿಂಗ್ ते शिवजन्मी सकाळ जय शिवाजी जय भवानी. दुर्गांची उठली ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಅಮ್ಮ. ಆಶೀರ್ವಾದ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಪ್ಪ. ಇಲ್ಲ. वाऱ्यावर दरवळला भंग अशा प्रकारे बोलून त्यांच्याशी खूप छान वाटलं. त्यांचा लक्ष्मी अम्मा नाव इकडे जसं आपल्या इकडे म्हणतात ना लक्ष्मीबाई किंवा जिजाबाई अशी नावं असतात, तसे आपण जे बाई म्हणजे आईच त्या प्रकारे इकडे कसं आहे नावाच्या नंतर इकडे अम्मा लावतात. म्हणजे आता शारदा नाव असेल तर शारदम्मा किंवा लक्ष्मी नाव असेल तर लक्ष्मी अम्मा. जुन्या बाई आता नवीन कोणी लावत नाही. किती छान आहे बघा. 1993 साली स्थापना केली त्यांनी. पण त्यापूर्वी सुद्धा लहान असेल कारण की स्थापना नसून हे मला वाटतं रिनोव्हेशन असेल. कोणाशी बोलायला भेटलं तर बघू. छान. थोडासा पुढचा कॅमेरा चालू करतो म्हणजे तुम्हाला गड किल्ल्यांच्या मोहिमेत आल्यासारखं वाटतं मला. आणि छोटासाच गड आहे असं, पण आहे की नाही छान आहे. एवढं महाराजांचं प्रेम आणि म्हणूनच मला असं वाटतं की खूप छान असंच प्रेम जिवंत ठेवलं पाहिजे सर्वांनी. जय जय छत्रपती शिवराय. So now today I am in Malleshwaram, statue of Chhatrapati Shivaji Maharaj, and really I am so happy today, and I would like to convey my regards. Thank you Karnataka government, Karnataka state, thank you all, ಎಲ್ಲ ಕನ್ನಡಿಗ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. See the way you are preserving everything, it's nothing but a little spark for us, it's a little inspiration for us, and from now I never did that, but from now we should decide that, and I have decided at least we Marathi people and we Kannada people, we should not fight with each other on the basis of language and anything. And really I am so happy today, so happy. The way I have no words. Thank you so much. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नव्या स्वप्नाना मिळाली मात. जय जय छत्रपती शिवराय. आजही तुम्ही मार्गदर्शक. नाम समरून सजतो दिवस. मनात स्वराजाचा प्रकाश. तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि अगदी छान. मागाशीच आपण पूर्ण आतून राऊंड मारला, त्याच्यात काही गोष्टी कलेक्ट केल्या आपण, त्यात मावशींशी बोललो आपण, आईंशी, आणि खरंच किती छान प्रकारे केलं बघा. छोटीशी जागा आहे पण हृदय जिंकलं. आणि मला असं वाटतं जे कोणी बँगलोरमध्ये काम करत असतील त्यांनी अवश्य कदाचित एकदा तरी, कमीत कमी एकदा तरी भेट द्या. मल्लेश्वरम येथे आहे आणि खूप छान असं सुशोभित वातावरण इथं मला लाभलं आणि माझं मन खूप प्रसन्न झालं. तर माझ्याकडून सर्वांना जय महाराष्ट्र, जय कर्नाटका, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय सांगोळी रायण्णा. खूप खूप धन्यवाद.
Thank you Namma Bangalore, thank you Karnataka, and thanks to all Kannadigas and for respecting this and preserving this Chhatrapati Shivaji Maharaj statue near Malleshwaram. I'm so happy, and really this is nothing but the inspiration for all of us, and the way you have been preserving this, and thank you so much. It's nothing but, for me, it's nothing but the sign and symbol of unity. This unity we have to preserve, because of Maratha Empire we all are enjoying everything today. If this Maratha Empire could not be there, just imagine what would have happened. And thanks. ಎಲ್ಲ ಒಂದೇ, ಎಲ್ಲ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿ ಬೇಕು, ಎಲ್ಲ ಬಗ್ಗೆ ಸನ್ಮಾನ ಬೇಕು, ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಬೇಕು. ಜೈ ಶಿವಾಜಿ, ಜೈ ಭವಾನಿ, ಜೈ ರಾಯಣ್ಣ. ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು.